हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, पुन्हा एकदा नवीन अशी सुरुवात केलेली आहे. जास्त व्हिडिओचं म्हणजे काही माहिती नाही आहे मला त्याच्यातलं, पण मी प्रयत्न करते. अधूनमधून कॅमेरा ऑफ होतो तर माझं लक्ष जात नाही. तर भरपूर असे म्हणजे प्रॉब्लेम येत राहतात, कारण की आपल्याला सवय नसते. आपण नवीन सुरुवात केलेली आहे, तर एकदा सवय झाली की मला पण सवय होऊन जाईल. मला व्हिडिओ बनवायला किंवा त्याला एडिटिंग करायला, व्हॉईस ओव्हर करायला मला जास्त जमत नाही. तर मी माझ्या मुलाला सांगत असते, मग तो मला सांगतो, "मम्मी असं कर, मम्मी तसं कर." मला जास्त नाही जमत. तर मला होईल असं मी प्रयत्न करेन. आणि खूप दिवसातून हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि एडिटिंगसुद्धा केला. तर असो. तर बघा, इथं चॉकलेट केकची ऑर्डर होती हाफ के-जी. तर भरपूर असं चॉकलेट, त्यात चॉकलेट गनाश पण तुम्ही वापरा आणि जे चॉकलेटचं सिरप भेटतं ते सुद्धा वापरा. म्हणजे दोन्हीची टेस्ट खूप छान लागते. केक पण एकदम टेस्टी होतो. आणि बघा, इथं थोडासा केक म्हणजे कडक झाला होता, तर मी थोडंसं ते असं कट करून घेतलं. नंतर त्याच्यावरती चॉकलेट टाकून असंच त्याला सोक करून घेतलं. क्रीममध्ये पण आपण चॉकलेट गनाश टाकलेला आहे. अर्जंट ऑर्डर आली ना अशी चॉकलेटची, तर त्याच्यात गनाश टाकलं ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे क्रीम एकदम स्टेबल राहते आपली, अजिबात मेल्ट होत नाही. समरमध्ये हा प्रॉब्लेम खूप येतो, क्रीम खूप मेल्ट होते. तर बघा, पायपिंग बॅगच्या साहाय्याने आपण असं गनाश त्याच्यावरती पोर करून घेऊया. हे गनाश थोडं माझ्याकडून थिक झालं होतं, त्याच्यामुळं ते स्प्रेड होत नव्हतं फास्टमध्ये. आणि नंतर बघा, कॅमेराचा ऑफ झाला माझा. नंतर सगळं फिनिशिंग वगैरे करून घेतली. खालचा बेस आपला क्लीन करून घेतला. नंतर ती डच क्रीम वापरून अशा प्रकारे मी खालून डॉट डॉट करून घेतले. आणि नंतर थोडे, हे बघा, परत ऑफ झाला कॅमेरा. तर बघा, नंतर मी असे थोडीशी चॉकलेट शेव यूज केली. नंतर मी त्याच्यावरती शुगर बॉल्स, ते बघा, चॉकलेट गार्निशिंग, चॉकलेटचे बॉल, अशा प्रकारे केक आपला तयार झाला. कसा वाटला व्हिडिओ? चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.